नमस्कार मित्रांनो. तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात. आज आपण आलो आहोत नाशिक येथील गोदावरी गंगेच्या काठावरच्या दोन तोंड्या मारुती. हे पहा मित्रांनो, पाहू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. हा नाशिकचा सर्वात मोठा मारुती म्हणजे दोन तोंड्या मारुती या नावानं ओळखले जाते. तर मित्रांनो, या मारुतीला दोन तोंड्या मारुती का म्हणतात? तर हे पहा मित्रांनो, व्हिडिओमध्ये पहा. तुम्हाला दोन्ही साईडला दोन तोंडे असणारा मारुती दिसत असेल. हे पहा, एका साईडला दैत्यावर पाय ठेवलेला हा मारुतीची प्रतिमा आणि दुसऱ्या साईडला नामस्मरण वंदन करताना मारुती सरळ अशा साध्या सरळ सोप्या याच्यात उभा असलेला हा मारुती तुम्हाला पाहायला भेटतो. तर हे पहा मित्रांनो, आजूबाजूला संपूर्ण असणारा गंगेचा परिसर आणि गंगेवर फिरणारे या अतिशय खूप मोठ्या प्रमाणात माणसांची गर्दी, सुंदर असा दृश्य या गंगेचं दृश्य आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर आता जर आपण चॅनलवर आमचा व्हिडिओ पाहत असाल, ऐकत असाल, तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा, कारण आपलाही चॅनल पुढं गेला पाहिजे. तर हे पहा मित्रांनो, हा संपूर्ण गोदावरी गंगेचा परिसर दिसत आहे तुम्हाला. या असलेलं रामकुंडाचं पाणी आणि दृश्य, हा सगळ्यांचा पसारा, आजूबाजूला असणारी फिरणारी माणसं तुम्हाला दिसतील. बाजार भरलेला सुद्धा दिसेल. तर इथं भरपूर काही आपल्याला खरेदीसाठी सुद्धा अवेलेबल आहे. पहा मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. संपूर्ण हा गोदावरी किनारपट्टीचा दृश्य आणि ही सगळी या गोदावरीचा आनंद घेत असणारी माणसं. हे पहा, या बाजारात तुम्हाला इथं काही आयुर्वेदिक जडीबुटी कवट्या ह्या सुद्धा तुम्हाला इथून भेटतील. आणि हे शंख, रुद्राक्षाच्या माळा यांची ही दुकानं तुम्हाला पाहायला भेटतील. तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर बाकीचे हे लहान मुलांसाठी खेळण्याचे दुकानंसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तर हा असा गंगेचा परिसर आणि त्या किनाऱ्यावरून भरलेले छोटे मोठे खेळण्याची दुकानं ही तुम्हाला दिसतील. आणि हे पहा, गंगेचं अतिशय निर्मळ असं झुळझुळ वाहणारं पाणी, हे पाहून अतिशय आनंद वाटतो. अतिशय नितळ आणि निर्मळ असणारं हे गंगेचं पाणी पवित्र मानलं जातं. याच्यामध्ये लोक स्नानासाठी आवर्जून खूप बाहेरच्या गावाहून सुद्धा येत असतात. तर हे अतिशय निर्मळ पाणी, गंगेतल्या रामकुंडाचं दृश्य तुम्ही पाहत असाल. धन्यवाद मित्रांनो.